काही कपल्स असतात की ज्यांना माहितीच नाहीये की त्यांना हायपरटेन्शन आहे किंवा त्यांना शुगर आहे किंवा काय आहे आणि ते स्पॉन्टेनियसली तुमच्याकडे प्रेग्नन्सी घेऊन आलेत पुढच्या उपचाराकरता. सो अशा वेळेला मग तुम्ही काय हे कराल? आता डायबिटीस असेल आणि त्यांच्यामध्ये जर HbA1c खूप जास्त आला, आम्ही ॲट डायग्नोसिस काही गोष्टी करतो. HbA1c त्यातली एक टेस्ट आहे. TSH थायरॉक्सिन. पहिले 3 महिने बाळाचं थायरॉइड ग्रंथी तयारच झालेली नसते. सो आईच्या थायरॉक्सिन वरती बाळाची ग्रोथ होत असते. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते गरजेचं असतं. तर आईचं आम्ही ॲट डायग्नोसिस ते TSH करून घेतो, थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घेतो. HbA1c म्हणजे डायबिटीस नाही आहे ना आधी प्री एक्झिस्टिंग ते पाहतो. नंतर BP पाहिला जातो. आणि यातलं जर शुगर कंट्रोल जर अगदीच पुअर असेल तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे इट इज व्हेरी रिस्की टू ग्रो दिस बेबी. खूप सारे अनॉमलीज येऊ शकतात. इट इज बेटर टू गो फॉर टर्मिनेशन. थायरॉइडच्या बाबतीत टर्मिनेशन नाही सांगितलं जात किंवा त्या केसमध्ये आम्ही फ्री T3 आणि फ्री T4 या 2 टेस्ट करतो. त्या जर नॉर्मल असतील तर फक्त मग मदरला थायरॉइड सप्लिमेंट आम्ही सुरू करतो. आणि तिसरं जे आहे ब्लड प्रेशर जो वाढलेला असेल तर त्या केसमध्ये त्यांना प्रेग्नन्सीमध्ये चालतील अशा अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या आम्ही चालू करतो. आणि त्यांना त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील याच्याकडे सगळं लक्ष दिलं जातं. अशा स्त्रियांना खूप रेस्ट लागते. डाव्या कुशीवरून प्रचंड आराम करायला लागतो. कारण एरवी प्रेग्नन्सीमध्ये BP वाढण्याचा चान्स हा म्हणजे आम्ही याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो. प्रेग्नन्सीमुळे BP वाढतो. तो चान्स अगदी 5 to 10% असतो. पण जर आधीच प्री एक्झिस्टिंग एखाद्याला जर ब्लड प्रेशर असेल तर तुमची टेंडन्सी आहे शरीराची BP वाढण्याची. तो प्रेग्नन्सीमध्ये ती आणखी ओव्हर होते. सो त्या केसमध्ये 50% चान्स असतो ब्लड प्रेशर वाढण्याचा. त्या केसमध्ये आम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. पेशंटला ऑलमोस्ट काही पेशंटला तर कम्प्लीट बेड रेस्ट द्यायला लागते. पण प्रेग्नन्सीची जर काळजी व्यवस्थित घेतली तर युजली चांगले आउटकम मिळतात. पण डायबिटीज जर खूप सिव्हिअर असेल तर मग मात्र टर्मिनेशन करायला लागतं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करा. डॉक्टर गावडे सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.